समजावून सांगितलं। त्याप्रमाणे त्या मुलाने भगवत कार्यात जाण्याला सुरुवात केली, चर्चा बैठकीत जाण्यास सुरुवात केली आणि पहा परमेश्वरी कार्याचा योग। आणि पहा चौथ्यांदा भरती नागपूरला आली। आता नागपूरला भरती जाण्यासाठी तो निघाला तेव्हा त्या मार्गदर्शकाचे शब्द होते की जेव्हा तू भरतीला जाशील तेव्हा भगवंताचा नावाचा जयघोष करायचा, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि कोणत्याही कार्याला सुरुवात करायची। ते शब्द त्याला आठवले आणि त्याप्रमाणे त्याने भगवंताचा नावाचा जयघोष केला, भगवंताचं नामस्मरण केलं आणि भरती मारण्यासाठी सकाळीच भगवंताला योग मागून नागपूरला गेला। आणि पहा त्या ठिकाणी तो रनिंग मध्ये सुद्धा फर्स्ट आला आणि तो भरतीमध्ये त्या फिजिकल मध्ये पास झाला। त्याचा आनंद गगनात मावेना, कारण की 3 चान्स त्याने दिले होते पण अपयशी ठरला होता। पण आता त्याला फिजिकल मध्ये तो पास झाला। तेव्हा संध्याकाळी येताबरोबर मार्गदर्शक साहेबाच्या घरी गेला आणि सांगू लागला, बाबा म्हणे मी फिजिकल मध्ये पास झालो। कसा आहे भगवान, कसा आहे भगवान। आता पहा त्याच्यामध्ये एक व्यंग होता। अटवार साहेब तुम्ही जो सांगितला टॅटू, टॅटूचा व्यंग नव्हता। व्यंग असा होता की ती बिमारी माणसाला होते, हायड्रोसिल, हायड्रोसिलचा व्यंग होता। आणि जेव्हा आता फिजिकल पास झाला आता त्याची मेडिकल होणार होती आणि मेडिकल मध्ये जेव्हा आर्मीची भरती होते त्यावेळेस ज्याचं मेडिकल होते, आता तुम्हाला कोणी मारली असेल आर्मीची भरती त्याला माहित आहे का त्याला पूर्ण कपडे काढावे लागते, बरोबर आहे। जो मेडिकल ऑफिसर असतो तो त्याचे पूर्ण कपडे काढून त्याची टेस्ट करतो। जेव्हा याला विचार आला तेव्हा याने आपली जी व्यथा आहे ती आपल्या मार्गदर्शकाला सांगितली। बाबा म्हणे माझ्यामध्ये हा व्यंग आहे आणि जर हा व्यंग त्याला मेडिकल ऑफिसरला दिसला तर मी रिजेक्ट होणार। अरे म्हणे एवढा मोठा भगवान आहे आपल्या सोबत, त्या भगवंताला सांग, तो भगवंत तुला त्या तुझ्या जी समस्या आहे त्या समस्येतून तुला काढेल म्हणे। आणि पहा त्या मुलाने तेच केलं। जेव्हा हा मेडिकलला गेला तेव्हा भगवंताला सांगून गेला की भगवंता मला असा असा प्रॉब्लेम आहे, मला इथून तू मला काढ, या संकटातून काढ। आणि जेव्हा तो मेडिकल ऑफिसरच्या कॅबिन मध्ये गेला आणि शर्ट काढला आणि बनियान काढली तर त्या रूम मध्ये एक असा अनोळखी व्यक्ती, त्याला म्हणता येईल परमेश्वरच, तो व्यक्ती त्या रूम मध्ये आला आणि त्या मेडिकल ऑफिसरला काय म्हणतो, अरे ये लड़का तो फिट है बोले, जाने दो बोले इनको। फक्त त्याने शर्ट आणि बनियान काढली होती, पॅन्ट काढायचा होता, बोले ये फिट है बोले, जान दो बोले इसको। आणि त्या मेडिकल ऑफिसरने त्याला सोडलं। पहा कसा आहे भगवान। आणि हा जेव्हा रूम मधून बाहेर निघाला तर मागे वळून पाहतो रूम मध्ये हा कोण आहे म्हणून, तर अचानक तो गायब झाला, अदृश्य झाला। मग कोण होता तो, भगवान होता। आणि त्या समस्येतून सुद्धा तो निघाला। आता पहा फिजिकल मध्ये पास झाला, मेडिकल मध्ये पास झाला, आता त्याला ट्रेनिंग साठी त्याचा सिलेक्शन झाला। आता ट्रेनिंग साठी सिलेक्शन झाला, हा घरी आला, ट्रेनिंग साठी त्याला जॉईनिंग कॉल आला आणि त्याच्यामध्ये आय कार्ड सुद्धा आला। आता त्याच्या आई वडिलांनी त्याच्या मागे तगादा लावला, अरे तू म्हणे मेडिकल मध्ये पास झाला, फिजिकल मध्ये पास झाला, आपल्या मार्गदर्शक साहेबांनी तुला चांगलं मार्गदर्शन केलं, अरे एकदा त्यांना जाऊन भेटून घे। आई म्हणते आता कशाला जाऊ, झालं ना माझं काम, आता का गरज आहे मार्गदर्शकाची। पहा कसे विचार मुलाचे, का गरज आहे म्हणते मार्गदर्शकाची। अरे दादा म्हणते एकदा त्यांच्या कानावर शब्द टाक म्हणते। आणि पहा अस्तावून पस्तावून त्या मार्गदर्शकाच्या घरी गेला हा, भरणेजीच्या घरी। बाबा म्हणते मी मेडिकली पास झालो म्हणते आणि फिजिकली पास झालो म्हणते, आता मला जॉईनिंग लेटर आलेला आहे म्हणते आणि मला जायचं आहे म्हणते भरतीसाठी, तर जा ना म्हणते, चांगली गोष्ट आहे म्हणते मार्गदर्शक, पण जाताना मी जे सांगितलं त्याप्रमाणे करशील म्हणते। ठीक आहे बाबा म्हणते। आणि हा आला मार्गदर्शकाच्या घरून, पण जेव्हा घरी आला आणि त्याने